Hello everyone, Standard 8th and Subject English. Friends, today we are going to discuss on 2.3 Unit 2, 2.3 The Little River, which is written by Rabindranath Tagore. The Little River. मित्रांनो, आज आपण द लिटल रिव्हर या कवितेची चर्चा करणार आहोत. ही कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कविता आहे. फ्रेंड्स, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर 1861 to 1941 was a Bengali poet, short story writer, song composer, playwright, essayist and painter. The works of Rabindranath Tagore gained a wider audience after his famous collection of poems, Gitanjali, was translated by him into English and then published in 1912. His love for nature and children is evident in the present poem, which is used as a बेंगॉली राईम फॉर चिल्ड्रन. मित्रांनो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर 1861 ते 1941 हा त्यांचा कालखंड आहे. हे बंगाली कवी, लघुकथा लेखक, गीतकार, नाटककार, निबंधकार आणि चित्रकार होते. गीतांजली या आपल्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचं त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर करून 1912 मध्ये तो प्रकाशित केला आणि या काव्यामुळं रवींद्रनाथ टागोर यांना मोठ्या प्रमाणावर वाचक वर्ग लाभला. या कवितेमधून आपल्याला निसर्ग आणि लहान मुले यांच्याबाबत त्यांच्या मनात असलेल्या प्रेमाचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला या कवितेमधून मिळतो. ही कविता बंगाली बालकांना एक बडबड गीत म्हणून शिकवली जाते. ओके, बिफोर गोइंग टू डिस्कस द पोएम, वी मस्ट डिस्कस द वॉर्मिंग अप ऑन पेज नंबर 35. सो ओपन पेज नंबर 35. चिटचॅट पहा. पहिला प्रश्न काय आहे चिटचॅटमध्ये? यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली. You have been for a family picnic or class picnic to riverside picnic spot. ओके, नदी किनारी असलेल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कौटुंबिक किंवा वर्ग सहलीकरिता नक्कीच आत्तापर्यंत गेलेलं असणार आहे. आणि आता या गोष्टींचा आपण या पॉईंटचा वापर करून या दिलेल्या प्रश्नांच्यावरती आपण चर्चा करावयाची आहे. You must have been for a family or class picnic to a riverside picnic spot. नदी किनारी असलेल्या एखाद्या छानशा सहलीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कौटुंबिक किंवा वर्ग सहलीकरिता गेला असाल. And use these questions below and have a dialogue. Okay. 1. What did you notice on the banks of the river? नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या? पहा, तुमच्या नजरेसमोर काय काय येतं, तुम्हाला काय काय आठवतं ते बघा. की नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या? ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर वी नोटीस सम ट्रीज, सम बर्ड्स, सम डोमेस्टिक ॲनिमल्स, reeds, river sands, and children bathing near the bank. Okay, and some women were washing clothes. नेक्स्ट, या पद्धतीचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे की ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर वी नोटीस सम ट्रीज, बर्ड्स, सम डोमेस्टिक ॲनिमल्स, reeds, river sands, and children bathing near the bank, and some women were washing clothes. Second question, in which season did you go, and was the river flow gushing or gentle?
तुम्ही कोणत्या ऋतूत गेला होतात? तुम्ही पिकनिकला नदीकाठी कोणत्या ऋतूत गेला होता? नदीकिनारी कोणत्या ऋतूत गेला होता? आणि नदीचा प्रवाह हा गशिंग उसळता होता की जंटल संथ होता? तुम्ही कोणत्या ऋतूत गेला होतात आणि नदीचा प्रवाह हा उसळता होता की संथ होता? We went to the picnic spot in the rainy season. The river flow was gushing in those days. ओके, कधी गेला होता तुम्ही? रेनी सीझनमध्ये, आणि त्यावेळेला मात्र द रिव्हर फ्लो वॉज गशिंग इन दोज डेज. नेक्स्ट क्वेश्चन, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर? व्हॉट वेअर दे डुईंग? तुम्ही नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिलेत का? ते काय करीत होते? एस, देर वेर सम पिकनिकर्स अँड other people. Some were enjoying the picnic, some were swimming in the river, some were fishing, and some women were washing clothes by the river. Next, question number 4. What should we do to make sure that rivers do not get polluted? काय काय तुम्हाला सुचतं त्या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. What should we do to make sure that rivers do not get polluted? नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्याकरिता आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्याकरिता आपण काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? We should not allow people to wash their clothes and utensils in the river. ही पहिली गोष्ट. अँड सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट, वी शुड बॅन. काय करायला पाहिजे पहा आपण? वी शुड बॅन डिविक्शन अँड थ्रोईंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल वेस्ट इन द रिव्हर. या सगळ्या गोष्टींसाठी आपण बंदी घातली पाहिजे. इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे की औद्योगिक क्षेत्रातून येणारं प्रदूषित पाणी, कचरा, तो अजिबात नदीमध्ये मिसळता कामा नये. रिव्हर्स आर अ सोर्स ऑफ वॉटर. फ्रेंड्स, रिव्हर्स आर अ सोर्स ऑफ वॉटर. हेन्स टू टेक केअर ऑफ देम, I would want to say some the measures could be undertaken in that. Fence the area around the river to prevent people from living and dirtying the place in its vicinity. And second, charge people a sum of money to spend time near the river and make them responsible for the cleanliness of the place. Also, use the money collected to maintain and beautify the place by appointing security personnel to man the place, and disallow people from eating, washing, and cleaning near the riverside. And also, we should ban depiction and throwing household and industrial waste in the river. या गोष्टी आपण जर केलो तर नक्कीच नद्या प्रदूषित होण्यापासून वाचतील, थांबतील. पुढचा प्रश्न आपल्याला आहे मित्रांनो, काय आहे पहा पुढचा प्रश्न. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए, fill up the table of seasons in India. Fill up the table of seasons in India. काय टेबल आहे पाहूया पहिल्यांदा आपण. टाइम ऑफ द इयर, सीझन अँड इंग्लिश नेम. तर या दिलेले जे काही महिने आहेत या दरम्यानच्या काळात कोणता सीझन असतो भारतामध्ये
आणि त्या सीझनला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, या दोन्ही गोष्टी आपण बघायच्या आहेत. पाहूया. पहा, पहिला आहे मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल, थोडक्यात मध्य फेब्रुवारी ते मध्य एप्रिल या 2 महिन्याच्या काळात, एप्रिल टू मार्च अँड मार्च टू फेब्रुवारी टू मार्च अँड मार्च टू एप्रिल या 2 महिन्याच्या काळातला जो म्हणजे सीझन आहे, ऋतू आहे, मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल वसंत ऋतू आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये, वसंत ऋतू. द सीझन वसंत, इन इंग्लिश स्प्रिंग. मिड एप्रिल टू मिड जून, इंग्लिशमध्ये आपण त्याला समर म्हणतो, पण इन मराठी ग्रीष्म, GRISHMA. मिड एप्रिल टू मिड जून ग्रीष्म. मिड जून टू मिड ऑगस्ट वर्षा, दॅट इज रेनी सीझन. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर शरद, ऑटम. मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर हेमंत, दॅट इज प्री विंटर. अँड मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी शिशिर, दॅट इज विंटर. असे हे ऋतू आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत अँड शिशिर. अँड इन इंग्लिश स्प्रिंग, समर, रेनी सीझन, ऑटम, प्री विंटर अँड विंटर. आपण हे सगळं पाठच करून ठेवूया. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, मॅच द वेदर विथ द सीझन. हवामानांची ऋतूशी जुळणी करायची आपल्याला. यात हवामान आणि ऋतू या जोड्या मॅच करायच्या आहेत. हवामानाची आणि ऋतूशी जुळणी करूया. पहिलं वाचा, पहा. विंटर, मान्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर, ऑटम. ओके, या अगोदरच आपण इथं पाहिलं की या ऋतूंची सर्व नावं आपण या ठिकाणी पाहिली. विंटर, मान्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर अँड ऑटम. आणि पुढं हवामान दिलेलं आहे, हॉट, कूल, प्लीझंट, कोल्ड, विंडी अँड रेनी. आता तुम्ही यासाठी एक्स्ट्रा काय करू शकता, पहा की यूज कॅलेंडर फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ सीझन्स, मंथ्स अँड अदर डिटेल्स. तुम्ही तुमच्या घरातील कॅलेंडरचा सुद्धा वापर करा आणि हे पहा की इथं दिलेले हे जे महिने आहेत, या महिन्याच्या दरम्यान तो जो ऋतू आहे आणि तिथं असलेलं त्याचं इंग्लिश नाव आणि त्या ऋतूमध्ये कसं वातावरण असतं, हवामान कसं असतं. फर्स्ट, आता विंटरमध्ये कोल्ड. ओके, काय येणार पहा, विंटर कोल्ड. मान्सून रेनी. स्प्रिंग प्लीझंट. आता हा स्प्रिंग ऋतू कधी असतो, मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. ओके, स्प्रिंग प्लीझंट. प्री विंटर विंडी. समर हॉट अँड ऑटम कूल. कूल आणि कोल्ड यामध्ये फरक लक्षात घ्या. विंटर जो आहे तो विंटर हा कोल्ड असतो आणि ऑटम हा कूल असतो. ओके, नाउ नेक्स्ट पुढं पहा, ऑन नेक्स्ट पेज, पुढच्या पानावरती आपण जाऊया. 2A काय प्रश्न आहे पहा 2Aचा आपल्याला. पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय यूजिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस. मित्रांनो, कवी जे आहेत ते कवी लेखन करत असताना ह्या वेगवेगळ्या पोएटिक डिव्हायसेस वापरत असतात. वन ऑफ देम इज यूजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. आता सेम साऊंड सेम टाईम सुरू असेल. आता या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे, एक्झाम्पल सांगितलेलं आहे. ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉंग्स, स्टेपिंग स्टोन, सिटी साइट, नो वन नोज. This device is called alliteration.
and begins to set of similar devices named figure of speech. Figure of speech adds to the beauty of a poem. मित्रांनो, एलिट्रेशन याला आपण मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असं म्हणतो. कवी अनेक पद्यात्मक पद्धती वापरून कविता गद्यापेक्षा वेगळी आणि संगीतमय करीत असतात. अशा रचनांपैकीच एक रचना म्हणजे एलिट्रेशन हा अलंकार आहे. एलिट्रेशन या अलंकारात भाषेचा गोडवा गेयता वाढवण्याकरता एकाच प्रकारचे ध्वनी एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग केला जातो. आपण आता उदाहरण पाहिलेले आहेत. ब्युटिफुल वर्ड्स ब साऊंड या ठिकाणी रिपीट आहे. सॅड सॉन्ग स साऊंड रिपीट आहे. ओके, ब्युटिफुल बर्ड, सॅड सॉन्ग, स्टेपिंग स्टोन, सिटी साईड, नो वन नोज. लक्षात ठेवा मित्रांनो, हे वरील अनुप्रास या अलंकारात पहिलं अक्षर बी हे अक्षर नव्हे तर शब्दाचा पहिला ध्वनी ब हा उच्चार महत्त्वाचा असतो. आपण अक्षर आलं म्हणून त्याचा उच्चार असं ध्यानात ठेवू नका. तर सुरुवातीचा ध्वनी साऊंड, शब्दाचा सुरुवातीचा साऊंड, आता ब्युटिफुल इथं ब साऊंड आहे, बर्ड्स या ठिकाणी ब साऊंड आहे, हे लक्षात ठेवा, लेटर नाही. ओके, ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉंग्स, स्टेपिंग स्टोन, सिटी साईड, नो वन नोज या पद्धतीनं आपणाला आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. नाऊ राईट 5 पेयर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. अशा सेम साऊंडनं सुरुवात होणाऱ्या, सुरुवातीला एकाच प्रकारचा ध्वनी उच्चार असलेल्या शब्दांच्या जोड्या लिहा म्हणून सांगितलंय. पहा, आपण अशा पद्धतीनं जोड्या लिहू शकतो. अंकल्स अम्ब्रेला, अंकल्स अम्ब्रेला. टॉल ट्री, हाय हिल्स. ओके, टॉल ट्री, हाय हिल्स. माय मदर मे मेक डोसा फॉर मी. म माय मदर मे मेक डोसा फॉर मी. लॉयल लेबर, कूल ककुंबर, फ्रेश फ्रूट्स. म्युझिक म्हणूया केरिंग किटन. क अशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो. अशी भरपूर उदाहरणं तुम्ही लिहा. प्लीज नोट, हिअर इज फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. सेकंड बी काय सांगितले पहा. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. The words are, for example, bang, swish, beep, roar, tweet, etc. Such words are called onomatopoeia words. If they occur in some line of a poem, the figure of speech in that line is called onomatopoeia. ध्वनी अनुकरणात्मक अलंकार असं म्हटलं जातं. पहा पुन्हा एकदा. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. द वर्ड्स आर, फॉर एक्झाम्पल, बँग, स्विश, बीप, रोअर, ट्वीट, एक्सेट्रा. Such words are called onomatopoeia words if they occur in some line of a poem. The figure of speech in that line is called onomatopoeia. Onomatopoeia ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. या अलंकारात ध्वनी, आवाज, साऊंड्स व्यक्त करणारे शब्द काव्यपंक्तीत वापरलेले असतात. आता आपण उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल, द रोअर ऑफ द वेव्स वॉज डिपेनिंग. आता साऊंड्स या ठिकाणी रोअर, ROAR, रोअर, साऊंड्स ध्वनी हा वापरलेला आहे. अशी साऊंड वापरलेली ओळ जर असेल तर त्या ठिकाणी ऑनमॅटोपोएया अलंकार होतो. उदाहरणार्थ बँग, स्विश, बीप, रॉर, ट्वीट, बूम, झूम, वॅक, एक्सेट्रा हे जे शब्द आहेत हे
ऑनमॅटपिया अलंकार दर्शवतात. नेक्स्ट प्ले अ गेम. एक खेळ खेळा म्हणून सांगितलेला आहे आणि तो काय खेळ आहे पहा. पेज नंबर 36 वरती हा खेळ आहे. आपण तो आता खेळ खेळूया. प्ले अ गेम. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 minutes. Using letters from the word onomatopoeia, make as many 4, 5, 6 letter words. That is, make as many 4 letter, 5 letter, 6 letter words and write them down. The one who makes maximum number of words within the time limit is the winner. काय सांगितलंय पहा की ऑनमॅटपिया या शब्दापासून शक्य होतील तेवढे 4 अक्षरी अर्थपूर्ण शब्द, 5 अक्षरी अर्थपूर्ण शब्द, 6 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करून 5 मिनिटात लिहा. मित्रांनो, हा खेळ तुम्ही खेळायचा आहे आणि यामध्ये तुम्ही या पद्धतीनं शब्द लिहू शकता. तुम्ही 4 अक्षरी, 5 अक्षरी, 6 अक्षरी असे शब्द वेगळे करून तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. आता पहा, फॉर एक्झाम्पल पोर्शन, ऑनियन, पोटॅटो, पोएट, टोमॅटो, पोएम, पेशंट, ऑन्टो, ओपिनियन, ओपन, अपॉइंट, नोट या पद्धतीनं तुम्ही शब्द लिहू शकता. आणि असे शब्द लिहून झाल्यानंतर तुम्ही 4 लेटर वर्ड्स या टायटलखाली ते एकत्र करा. 5 लेटर वर्ड्स या टायटलखाली 5 अक्षरी शब्द एकत्र करा. 6 लेटर वर्ड्स या टायटलखाली ते शब्द एकत्र करा. फॉर एक्झाम्पल 4 लेटर वर्ड्स पहा. मेन, मून, नेम, पोयम, टेम, टीम. 5 लेटर वर्ड्स मिंट, पॉइंट असे भरपूर येतात. 6 लेटर वर्ड इमेट, मोशन, ऑप्शन, पोर्शन या पद्धतीनं तुम्ही 4 लेटर, 5 लेटर, 6 लेटर असे वर्ड्स वेगळे करू शकता. ओके फ्रेंड्स, in this way, in the today's video, we discussed on the warming up, the given questions in chit chat section. Then we have completed the table of season in India, time of the year, season and English name. Then we matched the weather with the season and then took information about the figure of speech alliteration, some examples, the another figure of speech onomatopoeia examples, and we have made many more words, that 4 letter, 5 letter or 6 letter words by using the word onomatopoeia. Okay friends, in this way we have completed the English workshop of 2.3 The Little River. Thank you very much for watching this video. Thank you. But friends, all of you write down all these activities in your notebook. Read it more and more and learn more and more. Okay friends, thank you very much for watching this video. Thank you.